नमस्कार मित्रांनो. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला माफी मागू इच्छितो, कारण की खूप लोकांनी मेसेज केलेले दारू सोडण्याविषयी. एम-पीचे महाराज जे तुकाराम महाराज, ज्यांच्यामुळं खेवड्यातली आणि वानखेडची दारू सुटली होती. याचं सगळ्यात मोठं मुख्य कारण आहे रिप्लाय न करायचं कारण. याचं कारण म्हणजे एकच, आमच्या खेवड्यामध्ये 35 ते 40 लोक दारू सोडायला गेले होते, पण दुर्दैवानं त्यांच्यामधले एक एक करता करता सगळ्यांनी दारू सुरू केली. याचं खूप दुःख आहे, म्हणून एक रिप्लाय नाही करू शकतो मी. अजून एक कारण आहे, ते ऐका तुम्ही, पुढे सांगतो मी लागले. त्यांच्यामध्ये फक्त 5 ते 4 ते 5 जिद्वान आहेत, ज्यांना वाटते की आपली किडनी नाही झाली पाहिजे. ज्यांनी घरच्यांचा विचार केला, ज्यांनी स्वतःचा विचार केला, त्यातले फक्त 4 ते 5च माणसं सुटले. त्यांनी आमच्या देवीचा मान ठेवला, त्याचे खूप आभार आहेत आमचे. अशा लोकांचं खूप चांगलं हो. मी म्हणतो देवाला प्रार्थना करणार की अशा लोकांचं खूप चांगलं हो. ज्यांनी दारू पिली त्यांना माझी विनंती आहे की नाही प्यायली पाहिजे होती. तुम्ही स्वतः विचार करा की तुमच्या घरामध्ये आता काय चाललं. ज्यावेळी तुम्ही दारू पित नव्हते त्यावेळी कसं वातावरण होतं, आणि आता दारू पिऊ राहिले त्यावेळी कसं वातावरण. तुम्ही स्वतः विचार करा मित्रांनो. मला आता समजलं भावांनो, या या लोकांनी दारू सोडली ती परत दारू लागली तर ना कोण्या औषधी दारू सोडत, ना कोण्या महाराजनं. ते फक्त मनावर घ्यावं लागते. आणि लोक म्हणतात की मनावर घेतल्या. आज माझं वय 25 वर्ष आहे, 25 ते 26च्या दरम्यान आहे. तर मी मी स्वतः स्वतः माझ्या इंद्रियावर मी कंट्रोल करायची कोशिश केली. लोक म्हणतात चहा सुटत नाही, तर मी चहा पण सोडून पाहिला, तर माझ्या चहा पण सुटला. आणखी इंस्टाग्राम हे पण एक लत आहे भाई. इंस्टाग्रामच्या लत म्हणजे आपण जे रील्स स्क्रॉल करतो, हे पण एक प्रकारची लतच आहे. तर मी ते पण कोशिश केली, ते सोडून पाहिलं होतं. पण मला ते परत इंस्टा चालू करावं लागलं, कारण की माझं यूट्यूबवर थोडं लोड येत होतं, व्ह्यूज कमी येत होते, म्हणून मला इंस्टाग्राम चालू करावं लागलं. आणखी हो, इंस्टाग्राम हे मुलींसाठी बरोबर नाही, टाईम बरबादी आहे. आणि सगळ्यात मोठं मुख्य कारण आहे लफडे वाढवायचं काम करून इंस्टाग्राम. तर शक्यतो इंस्टाग्रामपासून दूर राहायचं. आणखी लोक म्हणतात की बाबा मटण मासोळी म्हणजे मांसाहारी हे खाणपदार्थ सुटत नाही. तर आज मला भावानं 3 ते 4 महिने झाले मी मटण मासोळीला हात पण नाही लावला. का बरं? कारण की मी विचार केला त्या गोष्टीचा, की एक जिता जीव खाल्ल्यानं कशा प्रकारे आपण सुखात राहू शकतो कोणी हिशोबानं. तर तसा विचार करा भावानं. काहीतरी तुम्ही म्हणाल का कोणती गोष्ट, की आज आपण दारू पिल्यानं आपल्या घरात वातावरण कसं बघते, कशा प्रकारे भांडणं होतात. तर लोक म्हणतात सुटत नाही. आज मी चहा, आणखी चहा म्हटलं इंस्टाग्रामसारखी फालतू व्यसन, आणखी काय म्हटलं तुम्ही ना मटण मासोळी म्हणजे मांसाहारी असली व्यसन मी सोडू शकतो. तुमच्या दारू कोण नाही सोडत भावा. फक्त गोष्ट मनावर घ्यायला लागते. कोणतीच गोष्ट साधारण नाही सोडत, मनावर घ्यायला लागते, विचार करायला लागते भावना. आज आपल्या मागं जर एक तुम्ही बाप असाल, तुमच्या मुलीचं लग्न असणार, मुलाचं लग्न असणार, जर तुम्ही एक पोरगा असणार, तुमच्या मायबापाचं रक्षण करणं, त्यांचं देखभाल करणं तुमचं काम आहे. म्हणून सांगतो भावांनो, दारू सोडून टाका. आता तुम्हाला वाईट न वाटू, अरे मूर्खांनो, जिता जीव खाल्ल्यानं कोण सुखात राहणार आहे. हा विचार केला की तुम्ही ना हेच आहे की तुम्ही जिता जीव खाऊ राहिले. शक्यतो सांगतो मटण मासू टाळून टाका, काही टेन्शन ना घेऊ. जर नाही दारू सुटली लोकांची, तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप व्हायरल केलं, मी पाहिलं. आज मला वाटते बरंच व्हायरल झालं, मी काही पाहिलं नाही अजून. तर तुमचं मी मन नाही दुखवणार, मी कोशिश करणं लागेल दारू सोडायसाठी. सगळ्यात मोठा तांत्रिक आणणार, सगळ्यात मोठी औषध आणणार. ज्या दिवशी औषध किंवा तांत्रिक आणला तुम्हाला लगेच मी कळवणार. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला होता, कारण की किती लोकांनी, किती स्त्रियांनी, ताईंनी, भावांनी मला मेसेज केले. पण मी माफी मागितली की मला मेसेज नाही केला, कारण मला मेसेज करायला खूप वाईट वाटत होतं. तुम्ही कोणी हिशोबाने तुम्हाला मेसेज करू, माझ्याकडे उत्तर न तुम्हाला द्याले, त्या कारणाने मी मेसेज नाही केला. तर मला माफ करजा आणि टेन्शन ना घेऊ. मी पुढच्या वेळेला भारी सगळ्यात मोठा महाराज आणणार, सगळ्यात मोठी औषध आणणार. कारण की मला पण वाटते सगळ्यांच्या घरात सुख राहू. काही नाही पण भावना दारू, मी पण दारूचे दिवस पाहिले. शक्यतो सांगतो हे सोडून टाका. घरात याच्यापासून तुम्हाला दुःखच भेटणार आहे, सुख तर भेटणारच नाही. हे कधी लक्षात ठेवा. पटलं असेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.